वर्धा नांदेड रेल्वे लाईन काही जागेवर कामाची प्रगती चांगली आहे, म्हणजे स्पीड होत आहे. काही जागेवर रेंगाळलेली आहे. नांदेड जिल्ह्यातली कुठं कुठं रेंगाळलेली आहे, कुठं कामाची प्रगती चांगली आहे. तसेच दारवा डिग्रस या पट्ट्यातून कामाची प्रगती कशी आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनची, त्याची माहिती म्हणजे अपडेट आपण आजच्या व्हिडिओतून घेऊया मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत दारव्यापासून, म्हणजे समोर दारव्याच्या समोर डिग्रस साईडला 17 किलोमीटर अंतरावर आपण आलेलो आहोत आणि डिग्रस आहे इथून 15 किलोमीटर अंतरावर. हे जे अर्थवर्क तुम्ही बघू लागले, म्हणजे हे ब्रिज छोटासा जे आहे दोन गावाला कनेक्ट करते, ते ब्रिजचं काम चालू आहे साखरा या गावापासून. समोर जाते खेकडी लिंगी तिवरी गावाकडं रोड, त्या ब्रिजच्या वरतून जे जाणार आहे ते. आणि हे जे अर्थवर्क येत आहे, जे पाण्यानं समजा भरून आहे काय डोगरे, ते आहे दारवा रेल्वे स्टेशनकडून येणारं अर्थवर्क. मित्रांनो, इथे छोटंसं ब्रिज, ज्याच्यावरून सामान्य वाहतूक चालणार आहे. लोखंडाचे 5 गड्डे ठेवलेले आहे, त्याच्यावर काँक्रिटीकरण येणार आहे वाहतुकीसाठी. आणि या ब्रिजच्या खालून वर्धा नांदेड रेल्वे लाईन जाणार आहे, म्हणजे क्रॉस करणार आहे. बघा कसं काम आहे ब्रिजचं काँक्रिटीकरण. आणि हे अर्थवर्क त्याच्या समोरच्या डिग्रस रेल्वे स्टेशनकडे. वर्धा नांदेड रेल्वे लाईन 284 किलोमीटरचा प्रोजेक्ट 39 किलोमीटरचं काम कंप्लीट झालेलं आहे. वर्ध्यापासून कामठवाड्यापर्यंत, जिले कळंब रेल्वे स्टेशनसुद्धा म्हणतात, तिथपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे असे नवीन नवीन अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. त्या प्रोत्साहनासाठी व्हिडिओ आला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीसुद्धा शेअर करा. मित्रांनो, आजची अपडेट इथपर्यंतच होती. पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये.